नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज फॅन्सी डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मणी घेतलेले आहेत. काळे मणी बारीक, मीडियम साईजचे मणी, त्यानंतर 2 नंबर साईजचे मणी आणि एक मोठा मणी घेतलेला आहे गोल्डन 10 नंबर साईज स्क्रू आणि एकदम बारीक मणी घेतलेले आहेत सोनेरी. त्यानंतर काळे मणी घेतलेले आहेत. हे बघा, आता इथे मी डबल धागा घेतलेला आहे आणि इथे हे जे ओपन पदर आहे ते माझ्याकडे आहे, ती म्हणजे डबल करून घेतलेला आहे 2 पदर असं. आणि इथे मी गाठ मारलेली आहे छोटीशी आणि सुई बांधून घेतलेली आहे मी एक. हे बघा, दोन्ही पदर पकडून इथे अशी सुई बांधून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला छोट्या साईजचा गोल्डन मणी वावायचा आहे. नंतर बारीक काळा मणी टाकलेला आहे मी. गोल्डन मणी छोटा, याच्यापेक्षा थोडा मोठा. त्यानंतर काळा मणी मोठ्या साईजचा. त्यानंतर हा मीडियम साईजचा गोल्डन मणी, काळा मणी. त्यानंतर हा 4 नंबर साईजचा मणी टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर परत एक काळा मणी आणि हा 10 नंबर साईजचा मणी टाकलेला आहे. आता आपल्याला ही सुई काढून घ्यायची आणि दोन्ही पदर अलग करून घ्यायची आहे ती. तर हे बघा, अशी मी बांधली होती ना, तर आपल्याला नुसतं असं खेचून घ्यायचं आहे आणि दोन्ही पदर अलग करून इथे आपल्याला सुई ववायची आहे या दोन्ही साईडला. आता इथे मी दोन्ही पदर अलग केलेले आहेत आणि दोन्ही पदरांना एक एक सुई वळून घेतली आहे. तर सुरुवातीला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत मोठे 5. त्यानंतर मीडियम साईजचा गोल्डन, काळा, गोल्डन, काळा आणि गोल्डन. इथे मी 3 मणी टाकलेले आहेत गोल्डन आणि मध्ये एक काळा मणी टाकलेला आहे. त्यानंतर परत मोठ्या साईजचे 5 काळे मणी आणि त्यानंतर हे बघा, मी एकदम छोट्या साईजचा जो गोल्डन मणी घेतला होता तो टाकलेला आहे. काळा मणी, मोठ्या साईजचा गोल्डन, असे हे 5 मणी टाकलेले आहेत काळे आणि त्यांच्या साईडनी एक छोटा गोल्डन मणी. त्यानंतर 5 काळे मणी मोठे, 3 गोल्डन साईडनी. बघा, या 3 गोल्डन मण्यांच्या मागे पुढे मी एक एक काळा मणी टाकलेला आहे. आता इथे मी हे बघा 3 गोल्डन मण्यानंतर 5-5 मणी साईडनी टाकलेले आहेत. त्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन, काळा मणी, असे मी हे 5 मणी टाकलेले आहेत आणि त्यानंतर 5 नुसते 5 काळे मणी, 3 गोल्डन आणि या गोल्डन मण्यांची साईडने बघा 5-5 मणी काळे मणी. इथे मी लास्टला 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत आणि एकदम लास्टला काळे मणी बारीक वळलेले आहेत. तर आता इथे जेवढं लांब पाहिजे तुम्हाला त्यानुसार इथे मणी टाकायचे आहे ती. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू टाकल्यानंतर छोट्या साईजचा मणी हा टाकून घ्यायचा आहे आणि सुई काढून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला इथे सिंगलच पदर आहे त्याच्यामुळे इथे गाठी आपल्याला 5-6 लागतील मारायला. तर व्यवस्थित अशी खेचून घ्यायचा पदर आणि मग गाठ मारायची आहे. गाठ मारताना आपलं बोट पूर्ण ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ असं नखाने ढकलत न्यायची आहे ती गाठ. हे बघा, आता ह्या पद्धतीनेच आपल्याला ही साईड बनवून घ्यायची आहे. तर इथे मी काळे मणी टाकलेले आहे, तसेच ह्या साईडला 5 काळे मणी टाकायचे आहेत. 3 गोल्डन, 5 काळे मणी, त्यानंतर बारीक मणी गोल्डन आणि काळे 5, नुसते काळे 5 मणी, 3 गोल्डन मणी मीडियम साईडने बघा
5 काळे मणी, त्यानंतर 3 गोल्डन टाकायचे आहे. आता याच्या साईडनी परत आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत. लास्टला मी इथे 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत, हे बघा. आणि मग बारीक मणी ववलेले आहेत. तर पहा, हे मणी ववताना मोजून टाकले तरी चालेल, किंवा मग जेवढे इथे टाकले तेवढे तसेच आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू आणि बारीक मणी वळून घ्यायचं आहे. आता इथे पण आपल्याला शिंगल पदर आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, आपलं सुंदर अशा पद्धतीने शॉर्ट मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित मी सांगितलेलं सुद्धा आहे. एक दोन वेळा तुम्ही बघत जा आणि मग बनवायला चालू करत जा, कारण त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करत जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.